गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण प्रमाणशीर कर म्हणजे काय, प्रमाणशीर कराचे गुण आणि प्रमाणशीर कराचे 2 दोष आपण पाहिले. या तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचे उर्वरित दोष अभ्यासणार आहोत. मागच्या तासामध्ये प्रमाणशीर कराचे जे 2 दोष पाहिले होते त्यामध्ये पहिला दोष आपण पाहिला होता तो म्हणजे आर्थिक विषमता. प्रमाणशीर करामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत जाते. गरीब हा गरीब होत जातो, श्रीमंत हा श्रीमंत होत जातो. कारण प्रमाणशीर दर हे गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो, या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नावर समान दराने आकारले जातात. आणि हे कर समान दराने आकारल्यामुळे गरिबाच्या एकूण उत्पन्नापैकी अधिक हिस्सा सरकारला कर म्हणून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे श्रीमंत आणि मध्यमवर्गीय, श्रीमंताच्या तुलनेमध्ये मध्यमवर्गीयांना आपल्या उत्पन्नापैकी अधिक हिस्सा हा सरकारला कर म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरिबांना आपल्या उत्पन्नापैकी अधिक भाग हा सरकारला कर म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे मध्यमवर्गीयावर आणि गरिबावर तुलनेने या प्रमाणशीर कराचा अधिक बोजा पडतो, अधिक भार पडतो. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यामधील उत्पन्नाची दरी अधिक वाढत जाते. असा आपण प्रमाणशीर कराचा पहिला दोष पाहिला. त्यानंतर दुसरा दोष आपण पाहिला तो म्हणजे प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात. आता प्रमाणशीर कर हे कसे अन्यायकारक असतात? प्रमाणशीर कर हे देशातील सर्व नागरिकांवर त्यांची उत्पन्न पातळी लक्षात न घेता, उत्पन्न पातळीनुसार कराचे दर न बदलता एकाच समान दराने विविध उत्पन्न पातळी असलेल्या करदात्यावर समान दराने कर आकारणी केली जाते. त्यामुळे प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात. कारण गरिबांना, मध्यमवर्गीयांना आणि श्रीमंतांना एकाच समान दराने कर आकारले जातात. त्यामुळे गरिबांना आपल्या उत्पन्नाचा अधिक त्याग करावा लागतो श्रीमंताच्या तुलनेमध्ये. त्यामुळे गरिबांसाठी हे कर अन्यायकारक असतात. म्हणून त्या ठिकाणी प्रमाणशीर कराचा आपण दुसरा दोष पाहिला होता तो म्हणजे प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात. आता आपण या तासामध्ये प्रमाणशीर कराचा तिसरा दोष पाहणार आहोत. प्रमाणशीर कराचा तिसरा दोष तो म्हणजे कर देयक्षमतेचे पालन होत नाही. आपण कराची तत्वे पाहत असताना त्यामध्ये ॲबिलिटी टू पे, कर देयक्षमता तत्व, ॲबिलिटी, प्रिन्सिपल ऑफ ॲबिलिटी टू पे हे तत्व पाहिलं होतं. हे कर देयक्षमतेचं तत्व काय आहे थोडक्यात एका वाक्यात तुम्हाला सांगतो.
ॲबिलिटी टू पे तत्व म्हणजे देशातील नागरिकांच्या कर देय क्षमता तत्वानुसार त्यांच्यावर कर आकारणे. ज्या व्यक्तीची जेवढी कर देय क्षमता आहे, जेवढी कर पात्रता आहे, तेवढाच त्या व्यक्तीवर कर आकारला पाहिजे. त्यापेक्षा अधिक कर त्या व्यक्तीवर आकारला जाऊ नये. या तत्वाचं जर पालन होत असेल तर त्याला म्हणतात कर देय पात्रता किंवा कर देय क्षमता तत्वाचं पालन होत आहे. परंतु या ठिकाणी प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये या कर देय क्षमता तत्वाचं पालन होत नाही. हा तिसरा दोष आपण पाहत आहोत प्रमाणशीर कराचा. आता कर देय क्षमता तत्वाचं पालन प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं होत नाही हे आपल्याला पाहावं लागेल, हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तरच आपल्याला प्रमाणशीर कर पद्धतीचा कर देय क्षमतेचं पालन होत नाही हा दोष सांगता येईल. आता कर देय क्षमतेचं पालन होत नाही हे आपल्याला सिद्ध करावं लागेल, कारण प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये समान दराने कराची आकारणी केली जाते. कर देय क्षमता तत्व कर देय पात्रतेचे आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी न पाहता संपूर्ण अर्थव्यवस्थेतील किंवा देशातील लोकांना प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये एकाच दराने कर आकारला जातो. श्रीमंत व्यक्तींनाही त्याच दराने कर आकारला जातो, मध्यमवर्गीयांनाही त्याच दराने कर आकारला जातो आणि गरीब व्यक्तीवर सुद्धा, अल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सुद्धा त्याच दराने कर आकारला जातो. गरीब आणि श्रीमंत अशी वर्गवारी करून गरिबांना करातून सूट किंवा गरिबांना कमी दराने कर आकारणी, मध्यमवर्गीयांना त्यापेक्षा जास्त दराने कर आकारणी आणि श्रीमंतांना अधिक दराने कर आकारणी या प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये केली जात नाही. त्यामुळे गरिबांना श्रीमंतापेक्षा अधिक दराने कर भरावा लागतो किंवा श्रीमंतावर ज्या दराने कर आकारलेला आहे त्याच दराने गरीब आणि मध्यमवर्गीयांना सुद्धा कर भरावा लागतो. वास्तविक पाहता श्रीमंतापेक्षा मध्यमवर्गीयांची कर देय क्षमता कमी असते, त्यांच्यावर कमी दराने कर आकारला पाहिजे. गरिबांची कर देय क्षमता श्रीमंतापेक्षा आणि मध्यमवर्गीयांपेक्षाही कमी असते. परंतु या प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये गरिबांची किंवा मध्यमवर्गीयांची कर देय क्षमता लक्षात न घेता त्यांच्यावर सुद्धा श्रीमंता एवढ्याच कराच्या दरानुसार कराची आकारणी केली जाते. त्यामुळे या प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये कर देयता क्षमता तत्वाचं पालन होत नाही, कर पात्रता तत्वाचं पालन होत नाही असं आपल्याला दिसून येतं. कारण कर क्षमता तत्वाचं, ॲबिलिटी टू पे तत्वाचं जर पालन करायचं झालं तर श्रीमंतांना अधिक दराने कर आकारणी करावी लागते, मध्यमवर्गीयांना कमी दराने कराची आकारणी करावी लागते आणि गरिबांना करातून सूट द्यावी लागते किंवा मध्यमवर्गीयापेक्षाही कमी दराने कराची आकारणी करावी लागते. परंतु आपण पाहिलं प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये श्रीमंतांना ज्या दराने कराची आकारणी केली जाते त्याच दराने मध्यमवर्गीयांना कराची आकारणी केली जाते, त्याच दराने
गरिबांना सुद्धा कराची आकारणी केली जाते। त्यामुळे या प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये कर देयता, कर पात्रता क्षमता तत्व, कर देय क्षमता तत्वाचे पालन होत नाही। कर देय क्षमता तत्वाला तिलांजली दिली जाते। कर देय क्षमता तत्वाचं पालन या ठिकाणी केलं जात नाही, म्हणून कर देय क्षमतेचं पालन होत नाही हा तिसरा प्रमुख दोष या प्रमाणशीर कराचा या ठिकाणी सांगितला जातो। आणि त्यानंतर चौथा दोष आपण पाहणार आहोत, ते म्हणजे सरकारचे नुकसान। प्रमाणशीर कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे या पद्धतीने कर आकारला गेल्यास सरकारचं नुकसान होते। हा चौथा दोष प्रमाणशीर कर पद्धतीचा सांगितला जातो, कारण प्रमाणशीर कर पद्धतीनुसार जर कराची आकारणी केली तर गरिबांना ज्या दराने कराची आकारणी केली जाते किंवा मध्यमवर्गीयांना ज्या दराने कराची आकारणी केली जाते त्याच दराने श्रीमंत वर्गावर सुद्धा कर आकारला जातो। श्रीमंताकडून सुद्धा गरिबा एवढ्याच कराच्या दराने कराची वसुली केली जाते। त्यामुळे त्या ठिकाणी सरकारचं नुकसान होते। उदाहरणार्थ गरीब वर्गाला 20% दराने कराची आकारणी केली तर मध्यमवर्गीयांना सुद्धा 20% दरानेच कराची आकारणी केली जाते। वास्तविक पाहता गरिबापेक्षा मध्यमवर्गीयांची कर देय क्षमता अधिक असते, त्यांच्यावर गरिबापेक्षा अधिक दराने कर आकारला पाहिजे आणि तो गरिबा एवढ्याच कमी दराने आकारला जातो। त्यामुळे मध्यमवर्गीयाकडून जे अधिकचं उत्पन्न सरकारला मिळत होतं ते कर उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सरकारचं उत्पन्न कर उत्पन्न कमी आल्यामुळे नुकसान होते। अगदी त्याचप्रमाणे श्रीमंतावर सुद्धा गरिबावर ज्या दराने कर आकारणी केलेली आहे त्याच दराने कर आकारणी केली जाते। त्यामुळे श्रीमंताकडून जे अधिक कर सरकारच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे तो होत नाही। म्हणजेच सरकारने अधिक कर उत्पन्न प्राप्त करण्यासाठी गरिबावर कमी दराने कराची आकारणी केली पाहिजे, मध्यमवर्गीयावर थोडी अधिक दराने कराची आकारणी केली पाहिजे, श्रीमंतावर त्याहीपेक्षा अधिक दराने कराची आकारणी केली पाहिजे। म्हणजेच सरकारने प्रगतिशील दराने कराची आकारणी केली पाहिजे आणि अशी प्रगतिशील दराने कराची आकारणी केली तर श्रीमंताकडून सरकारला अधिक कर उत्पन्न प्राप्त होते, मध्यमवर्गीयाकडून कमी प्रमाणात होते आणि गरिबाकडून त्याहीपेक्षा कमी प्रमाणात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये अधिक उत्पन्न प्राप्त होते, पण या प्रमाणशीर कर पद्धतीमध्ये सरकार गरिबावर, मध्यमवर्गीयावर आणि श्रीमंतावर समान दराने कराची आकारणी करते। त्यामुळे या प्रमाणशीर करामुळे श्रीमंताकडून सरकारला कमी उत्पन्न प्राप्त होते, त्यामुळे सरकारचं नुकसान होते हे सिद्ध होते। म्हणून त्या ठिकाणी प्रमाणशीर कराचा चौथा दोष तो म्हणजे सरकारचे नुकसान होते हा आपल्याला सांगता येतो। त्यानंतर प्रमाणशीर कराचा पाचवा दोष तो म्हणजे प्रभावी मागणीत घट। प्रमाणशीर कर आकारल्यामुळे देशातील प्रभावी मागणीत घट होते आणि प्रभावी मागणी किती महत्त्वाची असते अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून
प्रभावी मागणी किती महत्त्वाची असते हे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वेगळं सांगण्याची गरज आहे. तर नेमकं या प्रभावी मागणीमध्येच या प्रमाणशीर करामुळे त्या ठिकाणी घट होते. कारण प्रमाणशीर कराचा श्रीमंतांना अधिक लाभ होतो. प्रमाणशीर कर आकारल्यामुळे श्रीमंतांना या कर पद्धतीचा अधिक फायदा होतो, कारण श्रीमंतांना कमी कर भरावा लागतो तुलनेमध्ये मध्यमवर्गीयांच्या आणि गरिबांच्या. मग हा कर आकारल्यामुळे गरिबांना मात्र अधिक कर भरावा लागतो, मध्यमवर्गीयांना अधिक कर भरावा लागतो आणि गरिबांची आणि श्रीमंतांची उपभोग प्रवृत्ती ही अधिक असते. आणि गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना जास्त कर भरावा लागत असल्यामुळे गरिबांचा त्याग श्रीमंताच्या तुलनेमध्ये अधिक असतो आणि गरिबांना मध्यमवर्गीयांना आपल्या उत्पन्नाचा जास्त त्याग करावा लागत असल्यामुळे गरिबांची मागणी कमी होते. गरिबांची अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांची मागणी कमी होते. परिणामी मागणी कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन कमी होतं आणि उत्पादन कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोजगारात घट होते आणि परिणामी अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणी कमी, प्रभावी मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन कमी झाल्यामुळे रोजगारात घट होते. परिणामी अर्थव्यवस्थेवर या प्रमाणशीर कराचे विपरीत परिणाम होतात आणि हे विपरीत परिणाम झाल्यामुळे एकूण अर्थव्यवस्थाच त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊ शकते किंवा अडचणीमध्ये येते. त्यामुळे प्रमाणशीर कराचा 5वा दोष सांगितला जातो, तो म्हणजे प्रभावी मागणीत घट. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्र हो, मागील तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचे 2 दोष पाहिले आणि या तासामध्ये प्रमाणशीर कराचे 3 दोष आपण पाहिले. अशा पद्धतीने आपण प्रमाणशीर कराचे 5 दोष या 2 तासांमध्ये पाहिले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.